पोलीस उपअधीक्षक यांची धडाकेबाज कारवाई। कॅफे हाऊसवर छापे, अश्लील चाळे करण्यासाठी उपलब्ध करून देत होते जागा। अहमदनगर शहरात सुरू असलेले विविध कॅफे हाऊसवर पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने छापा टाकून कॅफे चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत। द लव्ह बर्ड्स कॅफेचा मालक ऋषिकेश सखाराम निर्मळ, राहणार झोपडी कॅन्टीन सामेडी अहमदनगर, ऑर्गॅनो कॅफेचे मालक अविनाश विलास ताठे, राहणार पंपिंग स्टेशन रोड सावेडी अहमदनगर, गोल्डन फ्लेम कॅफेचे मालक सार्थक अनिल गंधे, राहणार बालिकाश्रम रोड गंदेमळा अहमदनगर मालक फरार व काम करणारा शिबान मुअंदे, राहणार बालिकाश्रम अहमदनगर यांच्या विरोधात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अहमदनगर शहरात कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट उपलब्ध करून तेथे शालेय विद्यार्थ्यांसह कॉलेज विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सोय करण्यात येते। याबाबत आवाज महाराष्ट्राचा या वेब पोर्टलवरून अनेक वेळा वस्तुस्थिती मांडण्यात आली होती। अहमदनगर शहराचे नवनियुक्त शहर पोलीस अधीक्षक अमोल भारती यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अशा अवैध कॅफेवर कारवाई करण्याचा धडाका सुरू केला आहे। सदरची कारवाई ही महापोलीस अधीक्षक सो अहमदनगर श्री राकेश ओला व महाअपर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहमदनगर, सुयोग सुपेकर, संतोष ओवळ, गणेश चव्हाण, सचिन जाधव, हेमंत खंडागळे, सचिन मिरपागर व सागर द्वारके या पोलीस कर्मचारी यांनी केली आहे। प्रतिनिधी शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, महा 24 न्यूज, अहमदनगर।